बघा ही चकली किती क्रिस्पी आणि एकदम मस्त अशी झालेली आहे। नमस्कार, मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते। आज की नाही आपण कुठलीही भाजणी न करता फक्त अर्ध्या तासामध्ये तयार होणारी चकली बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे आपण ज्वारीच्या पिठाची चकली बनवणार आहोत। त्यासाठी इथं 2 बाउल भरून मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलोच्या आसपास आहे। तुम्ही एखाद्या दुसऱ्या वाटीचाही वापर करू शकता। पीठ गाळून घेतलेलं आहे मी। आता या पिठामध्ये 1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद, ओवा घालायचा आहे 1 चमचा। ओवा मी थोडासा हाताने चोळून घालते, हवं तर तुम्ही ओव्याची पूड करून घालू शकता। लाल तिखट घालते मी 1 ते 1.5 चमचा। गरजेनुसार लाल तिखट तुम्ही कमी जास्त घाला। इथे चवीनुसार मीठ, साधारण 1 चमचा मीठ घातलेला आहे मी। पांढरे तीळ घेतलेले आहेत, 4 ते 5 चमचे तीळ घालायचे आहेत। पांढऱ्या तिळाचा वापर केला इथे मी। 4 चमचे तेल घालायचे आहे, रिफाईन ऑइल। आपण इथं तेल गरम केलेलं नाहीये, आपलं नॉर्मल तेलच घालत आहोत। 4 चमचे तेल घातले मी। ज्या बाउलनी आपण पीठ मोजून घेतलं होतं ना, त्याच बाउलनी की नाही आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचं आहे। 2 बाउल भरून मी पीठ घेतलं होतं, तर 2 बाउल मी पाणी घेते। तुम्ही कुठल्याही एखाद्या वाटीचं माप घेतलं असेल, 2 वाटी पीठ घेतलं असेल तर 2 वाटी पाणी घ्या। आता की नाही आपल्याला हे पाणी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, उकळी येऊ द्यायची पाण्याला पूर्ण। आता एका बाजूला आपलं पाणी गरम होतंय, तोपर्यंत आपण हे पीठ मिक्स करून घेऊयात। पिठामध्ये आपण तेल घातलेलं आहे, तर तेल आपल्या पिठाला सगळं पूर्ण चोळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बघा, पिठाचा मुटका झाला पाहिजे। तर पूर्ण पिठाला मी तेल चोळून घेतलेलं आहे। इथं पाण्यालाही उकळी आलेली आहे बघा। पुन्हा एकदा सांगते, पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। पाणी फक्त गरम नाही करायचे, पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। आता की नाही, आता हे जे पाणी आहे ना, आपण या पिठामध्ये घालणार आहोत। थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे, एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये। जसं लागेल तसं पाणी घालायचं आहे। थोडं पाणी घालून आता हे मिक्स करून घेते मी पीठ। गरम असल्यामुळे की नाही हे चमच्याने मिक्स करून घेते मी। आपल्याला सर्व पाण्याचा वापर करायचा आहे, पण हळूहळू थोडं थोडं पाणी घालायचं आहे, एकदम जास्त पाणी नाही घालायचं। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल ना चकली, तरी तुम्हाला जमेल इतकी सोपी आहे ही रेसिपी। आता बघा, हे जे राहिलेलं पाणी आहे ना, ते पण मी घालणार आहे या पिठामध्ये। दिवाळी जवळ आलेली आहे। दिवाळीच्या फराळामधला एक पदार्थ म्हणजे सगळ्यांना आवडणारा, तो म्हणजे चकलीचा। चकली बनवायचं म्हटलं ना, खूप वेळ पण जातो, तर अगदी कमी वेळामध्ये तुम्ही अशी ज्वारीच्या पिठाची चकली बनवू शकता। तर बघा, हे की नाही मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। गरम गरमच पीठ आहे, आपल्याला गरम असतानाच हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। जे काही थोडं राहिलेलं पाणी आहे ना, ते पण मी आता यामध्ये ॲड करून घेणार आहे। तर बघा, सर्व पाण्याचा वापर मी केलेला आहे। पूर्ण पीठ मिक्स करून घेते मी आता। अगदी कमी वेळामध्ये पटकन होणारी ही चकली आहे आणि परफेक्ट चकली होते, बिलकुल बिघडणार नाही। आता जे हे पीठ आहे ना, ते मी 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे। गरम पीठ असतानाच आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे। हे पीठ झाकल्यामुळे की नाही थोडंसं वाफरलं जातं। तर बघा, 5 ते 10 मिनिटं मी हे पीठ झाकून ठेवलं होतं। आता हे पीठ मळून घेऊयात आपण, पण आणखी हे पीठ खूप गरम आहे, तर इथं मी थोडासा पाण्याचा हात घेतलेला आहे, थंड पाण्याचा हात, कारण की पीठ खूप गरम लागतंय हाताला म्हणून। आता हे पीठ मी गरम गरमच मळून घेणार आहे। बघा, इथे तुम्ही प्रमाण योग्य घेतलं ना, तुमची चकली अगदी परफेक्ट होईल। अगदी सोपी रेसिपी आहे। तर इथे बघा, असं पीठ आपल्याला एकदम सॉफ्ट असं मळून घ्यायचं आहे आणि पीठ गरम गरमच मळायचं, पूर्ण थंड होऊ द्यायचं नाहीये पिठाला। तर हे सर्व पीठ मी मळून घेणार आहे आता। गरम असल्यामुळे थोडासा थंड पाण्याचा हात घेते आणि पीठ मळून घेते आता मी।
आपल्या चॅनलवरती की नाही मी भरपूर साऱ्या चकलीच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. रव्याची चकली कशी बनवायची, भाजणीची चकली कशी बनवायची, त्यानंतर तांदळाची चकली कशी बनवायची, भाजणी कशी करायची चकलीची, हे सर्व व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. त्यानंतर ज्वारीच्या पिठाची व बटाट्याची चकली कशी बनवायची तोही व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्हाला बघायचे असतील तर नक्की बघा. तर इथे बघा आपण की नाही हे पीठ मळून घेतलेलं आहे. असं सॉफ्ट असं पीठ आपलं चकलीचं तयार झालेलं आहे. बघा तुम्ही ज्वारीच्या पिठाची चकली बनवायचं प्रमाण खूप सोपं आहे. जितकं तुम्ही पीठ घेतले ना तेवढाच पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला आणि पाणी गरम करून घ्यायचं आहे. आता लगेच आपण चकल्या करून घेऊयात. इथं चकली बनवायच्या आधी की नाही मी तेल गरम करायला ठेवते. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. थोडीशी जाडबुडाची कढई ठेवायची आणि तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम होतंय तोपर्यंत इथं की नाही सोऱ्या घेतलेला आहे. बघा याला की नाही थोडंसं तेल लावून घेते मी. पहिल्यांदा तेल लावायचं, परत लावायची गरज नाहीये. सोऱ्याला की नाही थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून पीठ चिपकणार नाही. आता इथे बघा आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. थोडंसं पीठ घेतलेलं आहे मी काढून बाजूला. जे राहिलेलं बाकीचं पीठ आहे ना ते आपल्याला झाकूनच ठेवायचं आहे. पीठ उघडं ठेवायचं नाहीये. आणि मी दाखवल्याप्रमाणे बघा असं आपलं चकलीचं पीठ सोऱ्यामध्ये आपल्याला दाबून भरायचं आहे. पीठ जर तुम्ही अलगद भरलं ना तर चकली बनवताना मध्येच तुटते. म्हणून सोऱ्यामध्ये पीठ भरताना दाबून भरायचं जेणेकरून चकली तुटणार नाही, आपली व्यवस्थित चकली येईल. तर इथे बघा मी आता लगेच चकल्या करायला घेते. इतकी सोपी रेसिपी आहे ना आणि खूप छान चकल्या होतात. तुम्ही बघू शकता किती छान एकदम काटेरी चकल्या तयार होत आहेत आणि चकली आपली बिलकुल तुटत नाहीये. जसं तुम्हाला जमतेल ना तशा तुम्ही छोट्या मोठ्या याच्या चकल्या बनवू शकता. तर बघा किती सुंदर आपली ही चकली तयार झालेली आहे. आणखी एक बनवून दाखवते तुम्हाला मी. अगदी सोपी रेसिपी आहे, कुणालाही सहज जमेल आणि कुठलीही पूर्वतयारी न करता पटकन होणारी ही चकलीची रेसिपी आहे. तर इथे बघा मी ह्या चकल्या करून घेते. आता छोट्या मोठ्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही चकल्या बनवा. पण इथे तुम्ही बघू शकता एकदाही चकली आपली तुटत नाहीये बनवताना. परफेक्ट अशा चकल्या होतात. तेल गरम झालंय की नाही आधी आपण चेक करूयात. इथं आपलं तेल छान गरम झालेलं आहे. आता लगेच चकली तळून घेऊयात. चकली तळताना की नाही गॅस फुलच हवंय आपल्याला आणि तेल छान गरम झालेलं पाहिजे. इथं गॅस कुठेही मीडियम किंवा बारीक करायचा नाहीये. फुल गॅसवरतीच आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे. आपण जर गॅस बारीक केला ना तर चकली तेल पिते, जास्त तेलकट चकली होते. त्यामुळे फुल गॅसवरतीच चकली तळायची आहे आपल्याला. बऱ्याच जणांचं काय होतं ना चकली तर व्यवस्थित होते पण ज्यावेळेस आपण चकली तळतो ना त्यावेळेस ती तळ्या नीट जात नाही आणि अर्धवट चकली तळली ना तर चकल्या मऊ पडतात. त्यासाठी चकली परफेक्ट तळणं महत्त्वाचं आहे. तर इथं मी चकल्या तळून घेते. बघा जोपर्यंत वरची बाजू कडक होत नाही ना तोपर्यंत आपल्याला की नाही चकली हलवायची नाहीये. थोडीशी वरची आणि खालची बाजू कडक झाली ना तेव्हाच चकली आपल्याला हलवायची आहे झाऱ्याने. साधारण 4 ते 5 मिनिटं लागतात चकली तळण्यासाठी. तेलाच्या बुडबुड्या पूर्ण शांत झाल्या ना की समजायचं की ही आपली चकली तळून तयार झालेली आहे. इथे बघू शकता तुम्ही तेल एकदम शांत झालेलं आहे आणि चकली की नाही आपली तळाला जाऊन थांबते. म्हणजे समजायचं की आपली चकली परफेक्ट तळून तयार आहे. बघा इथं किती छान अशी आपली ही चकली तयार झालेली आहे. एकदम काटेरी आणि परफेक्ट अशी चकली आपली ही तळून तयार आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. या दिवाळीला अगदी पटकन होणारी ही ज्वारीच्या पिठाची चकली तुम्ही नक्की बनवून बघा. याची चव पण खरंच खूप छान लागते आणि खूप छान क्रिस्पी आणि एकदम छान ह्या चकल्या तयार होतात. तर नक्की बनवून बघा. तर खूप सुंदर ह्या चकल्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही कुठलीही भाजणी न करता, कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी 20 मिनिटांमध्ये आपण ही चकली बनवू शकतो. तर नक्की तुम्ही दिवाळीला ही चकली एकदा नक्की ट्राय करा. संपेपर्यंत ही चकली कुरकुरीत राहते. फक्त प्रमाण तुम्ही अगदी मी सांगितले तसंच घ्या. खूप छान ही चकली तयार झालेली आहे. वाटत सुद्धा नाही की ही ज्वारीच्या पिठाची चकली आहे. तर नक्की करून बघा दिवाळीसाठी ही चकली. घरातीलच काही मोजक्या साहित्यांमध्ये ही चकली तयार होते. नक्की बनवा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.